जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा नॉलेज आपल्या मराठी मायबोली चॅनलवरती तुम्हा सर्वांचे परत एकदा स्वागत आहे. पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा आपण इथे सराव घेत असतो. आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. चला मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो, पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात दारूबंदी नाही? तर बघा, भंडारा या जिल्ह्यात दारूबंदी नाही आहे. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तिन्ही जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली आहे. पुढील प्रश्न बघा, आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे संस्थापक कोण आहेत? तर आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे संस्थापक श्री रविशंकर हे आहेत. पुढील प्रश्न बघा, भारताने तयार केलेले लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट कोणते? तर बघा, भारताने तेजस हे लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट तयार केले होते. पुढील प्रश्न बघा, रामटेक तालुक्यात कोणता तलाव आहे? तर रामटेक तालुक्यात खिंडसी हा तलाव आहे. रामटेक हे नागपूर या शहरात येत असतं. पुढील प्रश्न बघा, गोसेखुर्द धरण कुठल्या नदीवर आहे? तर बघा, गोसेखुर्द हे धरण वैनगंगा या नदीवर आहे. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी वनामती संस्था कोणत्या शहरात आहे? तर बघा, वनामती ही संस्था नागपूर या शहरात आहे. पुढील प्रश्न बघा, भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तींची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात? तर बघा, भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तींची नेमणूक राज्यसभा या सभागृहात करतात. राज्यसभा सभागृहात 250 सदस्य असतात, त्यापैकी 238 हे निवडून येतात आणि 12 नामवंत व्यक्तींची नेमणूक राष्ट्रपती करत असतात. पुढील प्रश्न बघा, भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम कोणत्या साली लागू करण्यात आला? तर भारतामध्ये 2005 साली केंद्रीय माहिती अधिकार लागू करण्यात आला होता. पुढील प्रश्न बघा, डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहे? हा खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे ग्रंथ लिहिला होता. पुढील प्रश्न बघा, पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय? तर पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव नाथसागर आहे. पुढील प्रश्न बघा, भारतातील सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर भारतात सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कर्नाटक या राज्यात होते. महाराष्ट्रात अमरावतीमध्ये चिखलदरा हे एकमेव असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी कॉफीचे उत्पादन घेतले जाते. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणास सरहद गांधी म्हणून ओळखले जाते? तर खान अब्दुल गफ्फार खान यांना सरहद गांधी म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न बघा, भारतातील पहिली रेल्वे खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान सुरू करण्यात आली होती? तर भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे एकूण 34 किलोमीटर इतकी सुरू करण्यात आली होती. 3 इंजन लावण्यात आले होते. सिंध, साहेब, सुलतान या 3 इंजनचं नाव देखील पेपरमध्ये विचारलं जातं, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघा, कोणार्क येथे कोणते सुप्रसिद्ध मंदिर आहे? तर बघा, कोणार्क येथे सूर्य मंदिर हे सुप्रसिद्ध मंदिर आहे. कोणार्क हे कुठे येतं? ओडिशा राज्यात येत असतं. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी ग्रामगीता कोणी लिहिली? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी भारताचे पहिले राष्ट्रपती यांनी त्या राष्ट्रपती भवनात दिली होती. भारताचे आदिले राज्यपती राजेंद्र प्रसाद होते. ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो? तर बघा, ग्रँड मास्टर हा किताब बुद्धिबळ या खेळासाठी दिला जातो. ऑप्शन क्रमांक सी. पुढील प्रश्न, मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? तर मुंबई हाय हे पेट्रोलियम या खनिज पदार्थ उत्पन्नाशी निगडीत आहे. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो? तर बघा, इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह हा आजार उद्भवतो. पुढील प्रश्न बघा, रामटेक येथे खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? तर बघा, रामटेक येथे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ आहे. रामटेक हे मी मगाशी सांगितलं नागपूर या जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न बघा, गांधीजींनी भारत छोडोचा नारा कुठल्या वर्षी दिला? तर 8 ऑगस्ट 1942 साली मुंबई या ठिकाणाहून गांधीजींनी भारत छोडोचा नारा दिला होता. करा किंवा मरा हे याच अधिवेशनात त्यांनी उद्गार काढले होते.
पुढील प्रश्न बघा, डॅश डॅश हा रस्त्याचा प्रकार नाही. तर बघा, तालुका रस्ते हा रस्त्याचा प्रकार येत नाही. ग्रामीण रस्ते, जिल्हा मार्ग, राष्ट्रीय मार्ग हे तिघं रस्त्याचे प्रकार आहेत. पुढील प्रश्न बघा, भारताच्या मध्यातून काय गेले आहे. तर बघा, भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले आहे आणि ते एकंदरीत 8 राज्यांमधनं गेलेले आहे. पुढील प्रश्न बघा, सायना नेहवाल कुठल्या खेळाशी संबंधित आहे. सायना नेहवाल ही बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न, सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे. तर सरदार सरोवर प्रकल्प नर्मदा नदीवर आहे, गुजरात या राज्यात. पुढील प्रश्न, मिहान हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे. तर मिहान हा प्रकल्प नागपूर या जिल्ह्यात आहे, ऑप्शन क्रमांक बी. पुढील प्रश्न बघा, भारताचे मिसाईल मॅन म्हणून यांना ओळखले जाते. तर बघा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते, ऑप्शन क्रमांक ए. पुढील प्रश्न, दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे. तर दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपट क्षेत्राशी संबंधित आहे. पुढील प्रश्न, सेवाग्राम कुठल्या जिल्ह्यात आहे. ऑप्शन क्रमांक डी, वर्धा या जिल्ह्यात आहे. आता मला एक सांगा, सेवाग्रामची स्थापना कोणी केली होती. पुढील प्रश्न बघूया, महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते. तर बघा, DGP, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, ज्यांना आपण मराठीत पोलीस महासंचालक असे म्हणतो. सध्या रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत. पुढील प्रश्न बघा, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ डॅश डॅश यांच्याकडून दिली जाते. तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राज्यपाल यांच्याकडून शपथ दिली जाते. मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त इतर मंत्रींना राज्यपाल मुख्यमंत्रीच्या सल्ल्याने शपथ देतात. पुढील प्रश्न बघा, झाकीर हुसेन हे कुठल्या वाद्याशी संबंधित आहे. झाकीर हुसेन यांचं 2024मध्ये 2024मध्येच वाटतं तबलावादक यांचं निधन झालेलं आहे. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्र समृद्धी महामार्ग कुठल्या 2 शहरामध्ये आहे. तर समृद्धी महामार्ग, बाळासाहेब समृद्धी महामार्ग असं या समृद्धी महामार्गाचं नाव आहे. एकंदरीत 701 किलोमीटर आणि 10 जिल्ह्यातनं गेलेला आहे. तर मुंबई ते नागपूर असा या समृद्धी महामार्गाचा मार्ग आहे. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते नागपूरचे वाहन नोंदणी क्रमांक नाही. तर बघा, MH37 हा वाशिम जिल्ह्यातील RTO नंबर आहे. हा जो आपण पेपर घेतोय हा नागपूर जिल्ह्यातील पेपर आहे. आपण सर्व जिल्ह्यांचे पेपर इथे अभ्यासत असतो. तर असं नाही आहे की हा फक्त नागपूरसाठीच उपयोगी आहे. हा एकंदरीत सर्व जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीसाठी उपयोगी आहे. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या सीमा नागपूर जिल्ह्याला जोडून नाही. तर बघा, खरगोन हा जो जिल्हा आहे हा नागपूर या जिल्ह्याशी जोडून नाही आहे. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही आहे. तर लोणावळा, चिखलदरा, अचलपूर, महाबळेश्वर. तर अचलपूर हे थंड हवेचे ठिकाण नाही आहे. पुढील प्रश्न बघा, नुकतेच महाराष्ट्र सरकारने खालीलपैकी कोणत्या गटासाठी आरक्षण घोषित केले आहे. तर निराधार मुलांसाठी आरक्षण घोषित केले होते. पुढील प्रश्न बघा, नागपूर जिल्ह्यातून यापैकी कोणती नदी वाहत नाही. पेंच नदी, कनान नदी, नाग नदी, मुळामुठा नदी. तर बघा, मुळामुठा जी नदी आहे ही पुणे या जिल्ह्यातून वाहत असते. नागपूरमध्ये नाग नदी, कनान नदी, पेंच नदी या नदी आहे. नागपूर हे नाग नदीकाठी वसलेले आहे. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या औष्णिक विद्युत प्रकल्प नाही आहे. तर बघा, काटोल हे औष्णिक विद्युत प्रकल्प नाही आहे. पुढील प्रश्न, 1 GB डॅश डॅश MB. तर बघा, 1 GB म्हणजे किती MB. तर 1 GB म्हणजे 1024 MB होय. पुढील प्रश्न बघा, संतोष ट्रॉफी कुठल्या खेळाशी संबंधित आहे. मित्रांनो, ट्रॉफीवरती भरपूरदा प्रश्न विचारले जातात. तर संतोष ट्रॉफी ही फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. मित्रांनो, अजूनही आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतील. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्र पोलिसांद्वारा संचालित पोलीस प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कुठे नाही. तर बघा, जळगाव या जिल्ह्यात पोलीस प्रशिक्षण केंद्र नाही आहे. पुढील प्रश्न बघा, जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे. तर बघा, जैतापूर अणुविद्युत प्रकल्प हे रत्नागिरी या जिल्ह्यात प्रस्तावित आहे. पुढील प्रश्न बघा,
लोकसभेसाठी महाराष्ट्रात किती खासदार निवडले जातात? तर बघा, लोकसभेत महाराष्ट्रात 48 खासदार निवडले जातात आणि की राज्यसभेत विचारलं तर 19, एकंदरीत 67 इतके महाराष्ट्रातून निवडले जातात. बीबी का मकबरा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, छत्रपती संभाजी महाराज नगर सध्याचं नाव आधी औरंगाबाद या नावाने ओळखलं जात होतं. पुढील प्रश्न बघा, हुजूर साहेब गुरुद्वारा कोणत्या शहरात आहे? तर बघा, हुजूर साहेब गुरुद्वारा हा नांदेड या जिल्ह्यात आहे. गुरु गोविंद सिंग जे शीख धर्मांचे 10वे गुरु होते यांचे ते समाधी देखील आहे. पुढील प्रश्न बघा, ताजमहल कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर बघा, ताजमहल हा यमुना नदीच्या काठावर आहे. खूपसे मुलं गंगा नदी करतात, तर हे बिलकुल चूक आहे. पुढील प्रश्न बघा, गोंडवाना विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? 2011 साली गोंडवाना विद्यापीठाची स्थापना झाली होती. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली या जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न बघा, भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय? तर 1975 साली भारताने आर्यभट्ट हा पहिला उपग्रह लॉन्च केला होता. पुढील प्रश्न बघा, आवळ्यात कोणते जीवनसत्व असते? तर बघा, आवळ्यात विटॅमिन सी ज्यांना आपण म्हणतो, जीवनसत्व क हे आवळ्यात असते. पुढील प्रश्न बघा, लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? उल्कापातामुळे जगप्रसिद्ध असलेलं लोणार सरोवर हे बुलढाणा या जिल्ह्यात आहे. ऑप्शन क्रमांक बी. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्र, मुंबई तसेच मेघालय म्हणजे काय? तर बघा, महाराष्ट्राची राजधानी जशी मुंबई आहे तसे मेघालयची राजधानी शिलाँग आहे. गंगटोक सिक्कीम, त्रिपुरा, आगरतळा, आसाम देखील एक राज्यच आहे. पुढील प्रश्न बघा, ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते? हा प्रश्न खूपदा रिपीट होतो. ध्वनी प्रदूषण मोजण्यासाठी डेसिबलचा उपयोग केला जातो. मित्रांनो, आजचा शेवटचा प्रश्न, लिंबाच्या रसात कोणते ॲसिड असते? तर बघा, लिंबाच्या रसात सायट्रिक ॲसिड असते. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला अवश्य कमेंट करून सांगा. अजूनही आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. आपण 2014 पासून तर 2024 पर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचं आपण रिव्हिजन घेणार आहोत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.